घाटी विरुद्ध भैय्या. भैय्यांना पळवून लावा, मुंबई वाचवा अशी घोषणा शिवसेनेने देण्याच्या काही दशके आधी अरुण गवळीने तसा प्रयत्न केला होता. मुंबईतील माफिया सर्वसमावेशक होता, जणू छोटी मुंबईच. फक्त पठाण मात्र त्यांच्या टोळ्यांमध्ये मुस्लिमांखेरीज इतर कोणालाही येऊ देत नसत. जेव्हा गवळीने भायखळा भागात त्याचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले, तेव्हा त्याची पहिली गाठ उत्तर भारतीयांच्या एका टोळीशी पडली. उत्तर भारतीयांचा उल्लेख भैय्या असा केला जात असे. खरे तर गोदावरीच्या उत्तरेकडून आलेल्या कोणत्याही माणसासाठी तो शब्द वापरला जात असे. या भैय्यांना शिंगावर घेणारा गवळी हा पहिला स्थानिक माणूस होता. अमेरिकेत वंश, राष्ट्रीयत्व यावर आधारित कृष्णवर्णीय माफिया, चिनी माफिया, पाकिस्तानी माफिया, रशियन माफिया, कोरियन माफिया, इटालियन माफिया असे विशिष्ट माफिया असत. मुंबईतील माफिया मात्र पूर्णतः वंश आणि धर्मनिरपेक्ष होता. मुंबई कायम सर्वांना सामावून घेणारे शहर आहे. तिथे अनेक संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत असत. 14व्या शतकापासून या शहरावर कोणत्या ना कोणत्या परकीय राज्यकर्त्यांनी राज्य केले होते. या सगळ्यांची छाप मुंबईच्या 7 बेटांवर पडली होती. पहिल्यांदा 1348 साली मुसलमान राज्यकर्त्यांनी मुंबईची बेटे स्वतःकडे घेतली. मग हुमायूनला ती द्यायला त्यांनी नकार दिला. गुजरात सल्तनतीच्या सुलतान बहादूर शहाला असे वाटले की मोगलांपेक्षा ती बेटे पोर्तुगीजांकडे अधिक चांगली राहतील. त्यामुळे पुढे पोर्तुगीजांनी 1534 ते 1661 या काळात मुंबईवर राज्य केले. त्यांनी स्थानिक स्त्रियांशी विवाह केले. पोर्तुगीज फ्रान्सिस्कन्स आणि जेजुइट्सच्या पुढाकाराने चर्च उभारली. त्यांनी मुंबईचे नामकरण बंबईयम असे केले. ब्रिटिशांचा कायमच बंबईयमवर डोळा होता. 1661 साली इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याने पोर्तुगालचा राजा जॉन चौथा याची मुलगी कॅथरीन ऑफ ब्रिगॅन्झा हिच्याशी लग्न केले, तेव्हा त्याला मुंबई हुंडा म्हणून मिळाली. इंग्लंडच्या राजाने ती ईस्ट इंडिया कंपनीला दिली. कंपनीने शहराचा विकास करण्यासाठी व्यापारी आणि हस्तकला व्यवसाय करणाऱ्यांना मुंबईत बोलावले. 1661च्या सुमाराला पारशी देखील मुंबईत येऊन दाखल झाले. 1673 साली ईस्ट इंडिया कंपनीने मलबार हिलमधला काही भाग पारशांना त्यांचा शांतता मनोरा टॉवर ऑफ सायलेन्स उभारायला दिला. 1800च्या सुमाराला पाणथळ जमिनीवर भर घालण्यात आली आणि 1845 साली सर्व बेटे एकत्र जोडली गेली. तेव्हापासून बाहेरून लोक येऊन इथे स्थायिक झाले आणि हे शहर वाढू लागले. उपनगरी रेल्वे गाड्या, लोकल सुरू झाल्यावर तर स्थलांतरितांचा ओघ सुरू झाला. आधी गिरण्यांमध्ये लोक आले, पण स्वातंत्र्यानंतर औषध आणि अभियांत्रिकी उद्योगासाठी लोक येऊ लागले. तसे पाहता कोळी हे मुंबईचे खरे रहिवासी. पण सर्व महाराष्ट्राच्या विविध भागातून येऊन मुंबईत स्थायिक झालेल्या सर्व मराठी भाषकांना असे वाटते की सर्व अमराठी भाषक मुंबईत परके आहेत. मराठी लोकांना, इथल्या भूमिपुत्रांना अधिक संधी मिळाल्या पाहिजेत या शिवसेनेच्या दीर्घकाळच्या धोरणाने या समाजाला खतपाणी घातले. सुरुवातीच्या काळात मुसलमानांच्या टोळ्यांमध्ये भैय्यांचा समावेश होता. मुंबईत इतर क्षेत्रात जशी सगळ्यांसाठी जागा होती, तशी माफियामध्ये देखील होती. उत्तर भारतीय भैय्या, त्यातही बिहारी आणि उत्तर प्रदेशातून आलेले कानपुरी, जौनपुरी, रामपुरी आणि इलाहाबादी टोळ्यांचे सदस्य होते. भायखळ्यातील मदनपुरा आणि सांकली रस्ता या मुस्लिम वस्त्यांमध्ये या टोळ्यांचे वर्चस्व होते. त्या भागात बरेच हिंदू देखील होते, पण बायका आणि पैसे हे मुद्दे सोडले तर त्यांच्यात फारसे वाद उद्भवत नसत. मराठी भाषक गुंडांच्या BRA टोळीतील बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी या तिघांच्या नावाच्या अद्याक्षरावरून ते नाव पडले होते. अरुण गवळी आणि उत्तर भारतीय भैय्या यांच्यातील वाद प्रादेशिकतेवर आधारलेला नव्हता. त्याचे मूळ त्यांच्या भागात वर्चस्व कुणाचे असावे या वादात होते. BRA टोळीला भायखळ्यातील मोहन सरमळकरच्या एस पूल टोळी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळीने पहिले आव्हान दिले. इंग्रजी एस आकारासारखा हा पूल भायखळा पूर्व आणि पश्चिम यांना जोडतो. पुढे या टोळीचे नाव भैय्या टोळी असे पडले. भायखळा पश्चिम या भागात सरमळकरचा चांगलाच दरारा होता. त्याने BRA टोळी किरकोळ आहे असे समजून त्यांच्या शक्तीकडे दुर्लक्ष केले. BRA टोळीचा मुख्य अड्डा दगडी चाळीत, तर साथीदारांचे अड्डे पियोन चाळ, लक्ष्मी चाळ आणि सिमेंट चाळीत होते. तर सरमळकरचा मुख्य अड्डा एस पुलाजवळ होता. सरमळकरला एस पूल टोळी हे नाव आवडायचे नाही, कारण त्यामुळे त्याचे आधिपत्य तेवढ्याच भागात आहे असा समज व्हायचा. त्याला त्याचे साम्राज्य वाढवायचे होते, म्हणून त्याने टोळीचे नाव बदलून ते भायखळा टोळी असे केले. पण गवळीचा त्याला विरोध होता. सरमळकर स्वतः मराठी असला तरी भायखळा टोळीचा म्होरक्या असला तरी त्याच्या टोळीतील इतर अनेक जण भैय्या होते. भायखळ्याचा मटका डॉन कुंदन दुबे आणि राज दुबे उत्तर भारतीय होते. विरारचा जयेंद्र सिंग उर्फ भाई ठाकूर याच्याशी देखील सरमळकरचे संबंध होते आणि तो देखील उत्तर भारतीयच होता. गवळीने अतिशय चतुराईने मराठी माणसांच्या मनात अविश्वासाची बीजे पेरली. त्याने भायखळा टोळीत भैय्या टोळी असे संबोधायला सुरुवात केली. मग पाहता पाहता भायखळा टोळी हे नाव स्वतःच्या टोळीसाठी वापरायला सुरुवात केली. स्थानिक मुलांना एसपूल टोळीच्या विरुद्ध चिथावल्याने नंतर आलेली मुले एसपूल टोळी टाळून BRA टोळीत यायला लागली.
सरमळकर चक्रावून गेला. गवळी अहिर आहे म्हणजे तो मध्य प्रदेशातील आहे, त्याला स्थानिक म्हणता येणार नाही असा प्रचार त्याने करायला सुरुवात केली. गवळी म्हणजे मेंढपाळ, ते महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आणि संपूर्ण राज्यभर पसरलेले आहेत. सरमळकर अट्टल गुंड होता. त्याच्या हाताखाली पांडे, दुबे असे गुंड होते. त्यामुळे त्याने गवळी साधा गिरणी कामगार आहे, त्याला गुन्हेगारीतील ओघ की ठोक कळत नाही असा प्रचार देखील त्याने सुरू केला. अरुण गवळी हा गुलाब पुरण आणि लक्ष्मीबाई गवळी यांचा मुलगा होता. गुलाबराव अहमदनगरचे होते तर लक्ष्मीबाई मध्य प्रदेशातील खांडवा इथल्या होत्या. त्यांना 4 मुले आणि 2 मुली होत्या. गुलाब गवळी सिम्प्लेक्स गिरणीत कामाला होते. त्यांना मुलांकडून खूप आशा होत्या. मुलांनी चांगले शिकावे असे त्यांना वाटत होते. अरुण मॅट्रिक पास झाला. त्या काळात 1960-70च्या सुमाराला मॅट्रिक होणे म्हणजे ही मोठी गोष्ट होती. त्याच सुमाराला गुलाबरावांनी गिरणीतील नोकरी सोडली. का सोडली ते कोणालाच माहीत नाही. अरुणच्या आईने देखील 10 वर्षे गिरणीत काम केले. गवळी कुटुंबातील सगळेजण एकतर गिरणीत कामाला होते किंवा सरकारी नोकरीत होते. अरुणची बहीण आशाताई गवळी हिचे लग्न मोहन गंगाराम बनिया उर्फ अहिर यांच्याशी झाले होते. ते एअर इंडियात सामान वाहक अर्थात लोडर म्हणून काम करत असत. दुसरी बहीण रेखा हिचे पती दिगंबर अहिर मध्य रेल्वेत लेखा विभागात कामाला होते. दुसरे एक नातेवाईक विजय अहिर खटाव मिल्समध्ये कामाला होते. पुढे ते नगरसेवक झाले. अरुणचा एक भाऊ प्रदीप दगडी चाळीत राहायचा. तो आणि आशालताचा मुलगा सचिन अहिर हे देखील खटाव मिल्समध्ये कामाला होते. गवळीचा खटाव मिल्सशी असा घट्ट संबंध होता. तो नंतरच्या प्रदीर्घ आणि हिंसक टोळी युद्धाचे कारण ठरले. अरुणच्या वडिलांनी नोकरी सोडल्यानंतर अरुणने विविध गिरण्यांमध्ये नोकऱ्या केल्या. मॅट्रिक झाल्यावर आधी तो महालक्ष्मीच्या शक्ती मिल्समध्ये कामाला होता. नंतर विक्रोळीच्या गोदरेज बॉईजमध्ये आला. 1977 साली तो कांजूरमार्गच्या क्रॉम्प्टन ग्रीव्हजमध्ये कामाला लागला. क्रॉम्प्टन ग्रीव्हजमध्ये अरुणची ओळख धिप्पाड, ऊचनीच अशा सदाशिव पावले उर्फ सदा मामाशी झाली. सदाच्या संगतीत अरुण गुन्हेगारी कामांकडे वळला. तिथेच रमा नाईक आणि अरुण गवळी यांची भेट झाली. त्याआधी ते दोघे भायखळ्याच्या शाळेत एकत्र होते. अरुण रमाच्या पुढे होता तरी त्याला रमाविषयी आदर वाटे. रमा नाईक भायखळ्याच्या क्रॉस गल्लीतील लाल विटांच्या चाळीत राहायचा. त्याच्या उपद्व्यापांमुळे त्याला 6वीनंतरच शाळा सोडावी लागली. त्याच्याबरोबर अशोक चौधरी उर्फ छोटा बाबू, बबल्या सावंत आणि विलास चौगुले या त्याच्याच सारख्या उपद्व्यापी मुलांनीही शाळा सोडली. पण शाळा सुटली तरी रमा आणि अरुणची मैत्री तुटली नाही. ते जवळच्या ओम क्लबमध्ये कबड्डी खेळत असत. त्या सुमाराला भायखळा हा भाग स्वतंत्र भारतातील पलेर्मो हा अमेरिकेतील कुख्यात गुंड होता म्हणून उदयाला येत होता. जौनपुरी, कानपुरी, अलाहाबादी या टोळ्यांचा त्या भागात दबदबा होता. नंतर नन्हे खान, वाहेब पहलवान आणि जॉनी बंधू यांच्या टोळ्यांनी त्यांचे वर्चस्व स्थापन केले. ख्रिस्ती समुदायाचे वर्चस्व असलेल्या क्लेअर रोड या भागात जॉनी बंधूंची दहशत होती. टोळ्यांची 50 वर्षांची परंपरा असल्याने मुंबईतील संघटित गुन्हेगारी गटांसाठी भायखळा हे नवी सावजे हेरण्याचे ठिकाण होते. अरुण गवळी आणि रमा नाईक यांनी भायखळ्यातूनच अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश केला. एकदा तिथे प्रवेश केला की तिथून बाहेर पडता येत नाही. एसपूर टोळी आणि BRA टोळीतील तेढ पुढे आणखी वाढतच गेली. कुंदन दुबे हा पारसनाथ दुबेचा चेला होता. ते दोघेही सरमळकर टोळीमध्ये महत्त्वाच्या स्थानांवर होते. योगायोगाने कुंदनची बहीण पुष्पा प्रतिस्पर्धी BRA टोळीतील रमा नाईकच्या मोठ्या भावाच्या अरविंदच्या प्रेमात पडली. चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे अशा प्रेमसंबंधांचा मार्ग रक्तरंजित असतो. 1976 साली कुंदनने भर रस्त्यात अरविंदशी भांडण करून त्याला थोबाडीत मारली. रमा नाईकचा धाकटा भाऊ उमाकांत तिथे होता. त्याला गप्प बसून भावाचा अपमान सहन करणे मान्य नव्हते. त्याने त्या भांडणांमध्ये पडून कुंदनशी मारामारी सुरू केली. कुंदनने उमाकांतला भोसकले. तो जखमी झाला आणि नंतर त्यातच मरण पावला. आगरीपाडा पोलिसांनी कुंदनला अटक केली आणि महिन्याभराने त्याची जामिनावर सुटका झाली. या घटनेमुळे BRA टोळी आणि भैया टोळी यांच्यातील हिंसक युद्ध सुरू झाले. तोपर्यंत त्यांच्यात रस्त्यावरची किरकोळ भांडणे आणि गुद्दागुद्दी होत असे. आता BRAला कुंदनचा बदला घ्यायचा होता. कुंदन तुरुंगातून सुटून आल्यावर काहीच दिवसांनी कुंदनने ताडदेवमधील पारसीवाडीतील जुगाराच्या अड्ड्यात घुसून दोघांना ठार केले. ग्रँट रोड भागात त्याने त्याची दहशत प्रस्थापित करायला सुरुवात केली. तोवर तो भाग BRA टोळीचा शशी रसम याच्या अधिपत्याखाली होता. हा शशी रसम आणि कुंदन यांची तुरुंगात गाठ पडली होती. पोलिसांनी मटक्याच्या अड्ड्यावर धाडी घालायला सुरुवात केली पण ते मोजक्याच अड्ड्यांवर. BRA टोळीच्या शत्रूंच्या मटक्याच्या अड्ड्यांवर पोलीस कधीच धाडी घालायचे नाही. त्यामुळे भांडणे अधिकच विकोपाला गेली. याचा अर्थ ते पोलिसांना जास्त हप्ता देत होते. अरुण आणि रमाला टोळीत जाण्याची इच्छा नव्हती. ते मटक्याचे आणि दारूचे अड्डू चालवण्यात खुश होते. पण या धाडींमुळे त्यांचे डोके फिरले. या अन्यायाची चीड आल्यामुळे रमा नाईक, बाबू रेशीम आणि अरुण गवळी यांनी एकत्र येणे भाग पडले. या तिघांमध्ये बाबू रेशीम सगळ्यात अनुभवी होता आणि इतर दोघे त्याला मानत असत. ते त्यांच्या योजनांशी त्याच्याशी चर्चा करत, त्याचा सल्ला घेत. त्याच्याच सूचनेवरून त्यांनी त्याच्या टोळीला BRA टोळी असे नाव दिले. त्यांनी लवकरच भायखळा भागात मटक्याचे अड्डे, दारूची दुकाने, तस्करीचा माल विकणारी दुकाने अशा ठिकाणी खंडणी मागायला सुरुवात केली.
पुढे या टोळीत इतर मुले समाविष्ट झाल्यावर धाक-दपटशाख वापरून भाडेकरूंकडून घरे खाली करून घेण्यासाठी घर मालकांना आणि बांधकाम व्यावसायिकांना मदत करायला सुरुवात केली. या कामामुळे ते जमिनीच्या व्यवहारात त्यांचा प्रवेश झाला. जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात पडणारा अरुण गवळी हा पहिला डॉन ठरला. मुंबईतील अनेक डॉन्सने जमीन खरेदी विक्री आणि बांधकाम व्यवसायात येण्याचा प्रयत्न केला. हाजी मस्तानने दाऊद आणि पठाण टोळ्यांच्या मदतीने बांधकाम व्यवसायात पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण या व्यवसायाकडे सतत लक्ष ठेवावे लागत असल्याने त्याला ते पुढे जमले नाही. दाऊद या क्षेत्रात फार उशीर आला. आधी तो महालक्ष्मी डर्बीमधील घोड्यांच्या शर्यतीत हेराफेरी करण्यात आणि चित्रपट निर्मितीला पैसा पुरवण्यावर समाधानी होता. अरुण गवळीला मात्र जमिनीच्या व्यवहारांना प्रचंड महत्त्व येणार आहे हे जाणवले होते. त्यामुळे त्याने दक्षिण मध्य मुंबईतील वरळी, भायखळा, चिंचपोकळी, परळ, लालबाग, दादर आणि गिरगाव या भागांवर लक्ष केंद्रित केले. या व्यवसायातील शक्तीची गरज आणि महत्त्व त्याने पुरेपूर ओळखले होते. त्याने आर्थिक वाद मिटवण्याचे, बांधकाम कंत्राटदारांना सुरक्षितता पुरवण्याचे काम सुरू केले. आर्थिक वाद मिटवण्यासाठी तो एकूण व्यवहाराच्या 50% रक्कम घेत असे किंवा नवीन इमारतीतील काही सदनिका मागत असे. आर्थिक व्यवहारातील 50% भाग मागणारा तो पहिला डॉन होता. अशा मुलकी प्रकरणात पोलीस लक्ष घालू शकत नसत किंवा कायद्याच्या मर्यादांमुळे आर्थिक वादविवाद मिटवू शकत नसत. त्यामुळे गवळी आणि इतर गुंडांचे चांगलेच फावले. अशा गोष्टींमुळे बांधकाम व्यावसायिक आणि टोळ्यांचे संबंध प्रस्थापित झाले आणि BRA टोळीचे वजन निर्माण झाले. दरम्यान कुंदन दुबे तुरुंगात असताना त्याची बहीण BRA टोळीचा प्रमुख शशी रस्सम याच्या प्रेमात पडली. एसपूर टोळी आणि BRA टोळी यांच्यात समेट घडवण्याचा विचार शशी रस्सम तेव्हा करत होता. झाले असे की रमा नाईक दुसऱ्या टोळीबरोबरच्या मारामारीच्या प्रकरणात तुरुंगात गेला. तिथे त्याची गाठ शशी रस्समशी पडली. दोघेही 1977 साली तुरुंगातून बाहेर आले. तुरुंगात असताना शशीने रमाला झाले गेले विसरून जाण्याचा सल्ला दिला. उमाकांत नाईकच्या खुनाच्या प्रकरणात रमाने कुंदनच्या विरोधात साक्ष देऊ नये असे त्याला पटवण्याचा प्रयत्न केला, पण रमा समेट करण्याच्या मनस्थितीत नव्हता. रक्ताचे नाते शेवटी रक्ताचे नाते असते आणि न्यायालय देईल ती शिक्षा भोगणे कुंदनला भाग आहे असे त्याने शशीला सांगितले. अपेक्षेप्रमाणे न्यायालयातील खटल्यानंतर कुंदनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शशी त्यामुळे संतापला आणि ते दोघे कायमचे शत्रू झाले. रामाच्या दृष्टीने शशी मित्र नव्हताच, कारण तो पुष्पा दुबेच्या प्रेमात होता. भैयांचा चेला होता, म्हणजे त्याला धडा शिकवायलाच हवा होता. रामा तुरुंगातून सुटल्यानंतर छोटा बाबू आणि अरुण गवळीच्या साथीने त्याने शशी पुष्पा दुबेच्या घरून परतत असताना बॉम्बे सेंट्रलच्या पुलावर त्याचा भोसकून खून केला. पोलिसांनी रमा नाईक, चौगुले आणि छोटा बाबू यांना अटक केली, पण रमाने अरुण गवळीचे नाव पोलिसांना सांगितले नाही. त्यामुळे अरुणला आश्चर्य तर वाटलेच, पण त्याला रमाबद्दल कायम कृतज्ञता वाटत राहिली. भैया आणि घाटींमधील संघर्ष पुढे वाढतच गेला. भैया लोक मराठी लोकांचा उल्लेख तुच्छतेने घाटी असा करतात. BRA टोळीला मटक्याचे सगळे अड्डे ताब्यात घ्यायचे होते, पण तेथे पारसनाथ पांडेचा वट होता. पांडे हा BRAच्या मार्गातील अडसर होता. त्यामुळे एक दिवस गवळी आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या अड्ड्यावर जाऊन सर्वात देखत पांडेला तलवारी आणि चॉपरने वार करून मारले. या भीषण खुनाचा सगळ्यांना केवळ धक्काच बसला असे नाही, तर इतर मटकावाल्यांच्या उरात धडकी भरली. त्यांनी लगेच BRA टोळीच्या चरणी निष्ठा अर्पण केला. सरमळकर टोळी प्रतिस्पर्ध्यांमुळे हळूहळू संपत चालली होती. गवळीला जे हवे होते ते अशा घटनांनी चर्चा आणि पोलीस यांच्यामुळे आपसुकच मिळत होते. म्हणजे पोलीस गवळीच्या बाजूने होते असे नाही. 1979 साली तो, बाबू रेशीम आणि रमा नाईक यांना मुंबई पोलिसांनी 2 वर्षांसाठी तडीपार केले होते. रमा नाईक जेव्हा तुरुंगात होता तेव्हा त्याची वरदराजन मुदलियार आणि राजन नायर, बडा राजन यांच्याशी ओळख झाली. बडा राजन टिळक नगर भागातील डॉन होता. नाईकची सुटका झाल्यानंतर त्यांनी या नव्या समीकरणाचा फायदा करून घेण्याचे ठरवले. पारसनाथचा खून झाल्याने आणि कुंदन तुरुंगात असल्याने सरमळकरने टोळीतून बाहेर पडण्याचे ठरवले. टोळीचे बाकीचे सदस्य हरिशंकर मिश्रा, मोहन गुप्ता आणि इतरांनी देखील काढता पाय घेतला. त्यामुळे या भागात गवळीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आणि तो तेथील सूत्रे हलवू लागला. दरम्यान गवळी पुण्याजवळच्या वडगाव मावळ इथल्या झुबेदा मुजावर नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. त्याच्या घरच्यांना ते मान्य नसल्याने त्यांनी पळून जाऊन लग्न केले. झुबेदा आशा गवळी होऊन दगडी चाळीत आली. रमा नाईक आणि बाबू रेशीम यांनाही हे लग्न मान्य नव्हते. अशामुळे गवळी अधिक शक्तिशाली झाला आणि पुढच्या काळात तीच खरी डॉन झाली. नंतर शिवसेनेने आणि त्याही नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील भैयांचा हा मुद्दा हातात घेतला. त्याला मराठी माणूस विरुद्ध भैया असे संघर्षाचे स्वरूप दिले. इतर कोणतेही मुद्दे शिल्लक न राहिल्याने शिवसेनेला काहीतरी शोधून काढणे भाग होते. त्यांनी जुनाच स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा मुद्दा उचलून धरला आणि उत्तर भारतीयांकडे, विशेषतः भैयांकडे रोख वळवला. 2003 साली सेनेने असा दावा केला की रेल्वेच्या परीक्षेला बसलेल्या 500 उमेदवारांपैकी फक्त 10% यशस्वी झाले, कारण त्यातील बऱ्याच जागा बिहारींना मिळतात. त्यावर्षी महाराष्ट्रातील रेल्वेच्या 2200 जागांसाठी संपूर्ण भारतातून 6.5 लाख उमेदवार त्यावर्षी रेल्वे भरतीसाठी मुंबईत आले होते. त्याच्या निषेधार्थ परीक्षेच्या आधी शिवसेनेने बांद्र्यातील रेल्वे भरती कार्यालयावर हल्ला केला होता. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली. शिवसैनिकांनी परीक्षेसाठी आलेल्या प्रत्येक बिहारी उमेदवाराला मारहाण केली.
उत्तरेतून येणाऱ्या गाड्यातून आलेल्या लोकांना कल्याण रेल्वे स्टेशनवर गाठण्यात आले. टोळ्यांच्या राज्यात परकीयांचा मुद्दा पुन्हा कधी निघाला नाही, पण शिवसेनेने मात्र तो त्यांच्या राजकीय कार्यक्रमातील महत्त्वाचा मुद्दा केला.